भारतीय जनता पक्षाचा आज 45वा स्थापना दिवस। स्थापना दिनानिमित्त सुपर वॉरियर्सच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व बूथवर कार्यक्रम होणार। नागपूरच्या टिळक पुतळा परिसरात भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित। कधीच फूट न पडलेला एकमेव पक्ष म्हणजे भाजप। भाजप कायम एकसंध राहिला। नागपुरातील भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। जे लोक भाजपमध्ये येतील असं वाटलंही नव्हतं ते लोक भाजपत येत आहेत। मोदींच्या कामावर विश्वास ठेवून लोक भाजपमध्ये प्रवेश करतायत। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील भाजप प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन केलं जाणार। केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यावेळी उपस्थित राहतील। असं वारंवार होणार असेल तर गडकरींच्या सभा होऊ देणार नाही। घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना बघून घेऊ। मोदींबाबतच्या वक्तव्यानंतर आंदोलन करून जाळपोळ करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना विलास मुत्तेमवारांचा इशारा। लोकसभा निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का। माजी मंत्री बबनराव घोलप आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे शिवसेनेचे उमेदवार असतील। देवेंद्र फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा। श्रीकांत शिंदेंना निवडून आणणार फडणवीसांचं वक्तव्य। कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी। कल्याणमध्ये उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नाही, भाजप कार्यकर्त्यांची भूमिका। विजय शिवतारे यांनी उमेदवारी माघारी घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सासवडमध्ये जाहीर सभा। 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजता महायुतीची सभा होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा। रक्षा खडसे आणि एकनाथ खडसेंविषयी चंद्रकांत पाटलांची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। हेलिकॉप्टरनं मतदारांना आणावं लागलं तरी चालेल, पण लोकसभेसाठी मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, हसन मुश्रीफांचं मत। तर कागल विधानसभा मतदारसंघातून 1.25 लाख मताधिक्य देणार, मग देव आला तरी संजय मंडलिक यांना हरवू शकत नाही, मुश्रीफांना विश्वास। बारामतीतील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत नाही, तर ही मोदी विरुद्ध राहुल गांधी लढत। इंदापुरात देवेंद्र फडणवीसांचं विधान। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद। बारामतीत कोणाची लढत आहे हे जनतेला माहिती आहे, कोण जिंकणार हे त्यांच्या सर्व्हेमध्ये कळालं असेल, म्हणून नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न। देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। जयंत पाटील त्यांच्या पक्षात नाराज। निवडणुकीत जयंत पाटील कुठेही दिसत नाही, त्यांना त्यांच्याच पक्षात कुणी विचारत नाही, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला। इंडिया आघाडी आणि मविया म्हणजे डबे नसलेले इंजिन, असे डबे नसलेले इंजिन काहीही कामाचं नाही, देवेंद्र फडणवीसांची टीका। भिवंडीच्या जागेवर शरदचंद्र पवार पक्षानं घोषणा केल्याने काँग्रेस नाराज। भिवंडीच्या जागेवर चर्चा करण्यासाठी कोकणातील काँग्रेस नेत्यांची भिवंडीत बैठक। 9 एप्रिलनंतर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, तर माढ्यात पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटलांनाच उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता। सातारा, रावेर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणार। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी काल रात्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचा दावा। सांगलीच्या जागेसंदर्भात खरगे, केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती। सांगली काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही, सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांची सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट। सांगलीची जागा लढवू आणि जिंकू, विशाल पाटलांनी केलं जाहीर। ठाकरे गटानं मित्रपक्षांना विचारात न घेता उमेदवारी जाहीर केली। सांगलीच्या उमेदवारीवरून शरद पवारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सांगली लोकसभा जागेचा तिढा सामोपचारानं संपेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर जागा वाटपाबद्दल महायुतीमध्ये महाभारत सुरू, पटोलेंची टीका। संजय काका पाटलांच्या उमेदवारीला विरोध असणाऱ्या विलासराव जगताप यांची संजय राऊतांनी घेतली भेट। हेमंत पाटलांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेऊन त्यांची चेष्टा केली। हिंगोली लोकसभेचे वंचितचे उमेदवार बीडी चव्हाण यांची शिवसेनेवर टीका। पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। शुक्रवारी सोलापुरात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, विदर्भातील पारा 42 अंश.
उष्माघाताबाधितांसाठी पालिका रुग्णालयामध्ये शीतकक्ष तसंच 103 आपला दवाखान्यांमध्ये वातानुकूलित यंत्रणेची व्यवस्था. पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक तर मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक. ठाणे वाशी आणि ठाणे नेरूळ मार्ग 5 तास बंद राहणार. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसुली. एप्रिल 2023 ते मार्च 2024 दरम्यान 300 कोटी रुपयांचा महसूल जमा. मुंबई, भुसावळ आणि नागपूर विभागात सर्वाधिक दंड वसूल. विक्रोळी रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी घाटकोपर ते भांडूप दरम्यान ब्लॉक. आज रात्रीपासून गुरुवारपर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार. आजपासून 9 एप्रिलपर्यंत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत या मार्गावरून प्रवास करणं टाळावं, महामार्ग पोलिसांचं आवाहन. बेलापूर ते पेंधर दरम्यान धावणाऱ्या नवी मुंबईच्या मेट्रोच्या सेवांमध्ये सोमवारपासून वाढ. प्रवाशांच्या मागणीमुळे सिडकोचा निर्णय. लासलगाव बाजार समितीत शेतीमाल आणि कांद्याचा लिलाव ठप्प. 3 कोटी रुपयांची उलाढाल थंडावली. माथाडी मापारी कामगारांच्या प्रश्नावर सर्वसामान्य तोडगा न निघाल्यानं पुकारलं काम बंद आंदोलन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव चव्हाण यांचं निधन. त्यांच्या पार्थिवावर सातारा इथं मूळ गावी अंत्यसंस्कार. आपल्याला विरोध न करणाऱ्या नेत्यांना मराठांनो त्रास देऊ नका, मनोज जरांगेंचं आंदोलकांना आवाहन. नाशिकच्या जागेबद्दल 2 दिवसांमध्ये निर्णय होणार. विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. भुजबळांना उमेदवारी जाहीर झाल्यावर मी काम करेन, गोडसेंची माहिती. लोकसभा निवडणुकीत जागा जिंकणार नाही म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा भाजपला टोला. तर भाजप 15 ते 18 पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही, वडेट्टीवारांचा दावा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी, अन्यथा वेगळंच काही घडेल. नागपुरातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंचा इशारा. रामटेक लोकसभा मतदारसंघात अभिनेता गोविंदाची प्रचार रॅली. शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी गोविंदांकडून प्रचार. बीड लोकसभा निवडणूक लढवावी ही सर्वसामान्य जनतेची इच्छा. बीड लोकसभेसाठी इच्छुक ज्योती मेटेंची प्रतिक्रिया. तर एकदा निर्णय घेतल्यावर माघार नाही, ज्योती मेटेंचा निर्धार. तुळजाभवानीच्या जिल्ह्यात महिलेला प्रतिनिधित्व देऊन माहितीकडून नारी शक्तीचा सन्मान. धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटलांची प्रतिक्रिया. तर निवडणुकीत 1001% विजयी होणार, अर्चना पाटलांना विश्वास. धाराशिव लोकसभेच्या माहितीच्या उमेदवार अर्चना पाटलांना तुळजाभवानी मंदिरातील महंतांकडून त्रिशूळ भेट. अर्चना पाटील बहुमतांनी निवडून देण्यास पळदे. तुळजाभवानी चरणी साकडं. अमरावतीच्या भाजपच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त सासूबाईंकडून नवनीत राणांचं औक्षण. भिवंडी हत्याकांडातील गंभीर जखमीचा मृत्यू. मृतांची संख्या 2 वर तर 5 जण जखमी. या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल. 7 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश. वसईत एका फॉर्च्युनर कारची 4 ते 5 दुचाकींना धडक. गाडी चालक मद्यधुंद असल्याचा नागरिकांचा आरोप. पिंपरी चिंचवडच्या चिखलीत भंगाराच्या गोदामाला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.